दिव्याताई ओ दिव्याताई यांना तिथे पाठवलं का? अरे घ्या तिकडे काय झालं पेट्रोल कोणाजवळ होतं पहिल्या जवळ जवळ ही सगळी जी दृश्य या नाट्यमय घडामोडी ही नाराजी हा आक्रोश जो बघायला मिळत होता तो छत्रपती संभाजीनगर मधला आक्रोश होता। ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी आणि व्यक्तींनी म्हणजे महिला असो किंवा पुरुष असो त्या इच्छुक उमेदवारांनी ही नाराजी नोंदवलेली आहे, हे तमाशे केलेले आहेत। आता एक उमेदवार असे आहेत जे तर भाजपला माहिती आहे माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झालेली नाहीये। गेल्या 20-25 वर्षापासून मी काम करतो। भाजपचा 2x2 तास झेंडा लावतो भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर। त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली। माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय। आता 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो ते पण एकनिष्ठपणे। आणि त्याचा आम्हाला असा तर हे भेटत असेल आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना पक्षाला माझ्या। बिलकुल साहेब इथं तुम्ही ठिया मांडून बसलात? नक्की साहेब बसणार मी इथं। मला साहेबांना भेटायचंय, मला साहेबांनी मला न्याय द्यावा। मला बाकीचा विषय भेटल्याशिवाय जाणार भेटायला काय अडचण आहे साहेब? मला भेटू देत नाहीये, मला तुम्ही जाऊ देत नाही, पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला, ते पण मला काही येऊ देत नाही, म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो सर। इथं नाही कोणी येऊ देत नाही तुम्हाला? मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही, पोलीस प्रशासन पण अडवतं साहेब मला तिथं जायला। बरं मग आता त्यामुळे मी सर इथं बसून राहणार, साहेब येणार नाही तो। वकील कोणी आणलं होतं? पेट्रोल ते दुसऱ्या उमेदवाराने आणलं होतं सर। काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सर, त्याचं माझं काही नाही। बरं इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो साहेब हातावर पोट आहे आमचे, करोडपती लोक नाही पक्षाचे आम्ही। आमचं काय आमच्याकडे आहे का? आम्ही ऐकतं सगळं लावलं पक्षासाठी आतापर्यंत। आम्हाला काय दिलं पक्षांनी दाखवा, त्यांनी सांगावं आमचं काय भलं केलं म्हणजे यांनी। आज आम्हाला 25 वर्षानंतर योग आला, मला एससी प्रभाग सुटला माझा म्हणून मी दावा करतोय। तिकीट द्यायला मला ऐकेल नाही मी, पक्ष मला माझा प्रभाग सुटला म्हणून मी तिथं दावा केला आणि मी तिथं योग्य उमेदवार आहे। त्यांनी मला दाखवून द्यावं मी काय अयोग्य आहे। मग मला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे साहेब, मला नाही तर अगोदर सांगायला पाहिजे त्यांनी कामाला लागायचं नाही म्हणून। प्रभागात जा प्रचार करा म्हणून सांगितलं नाही, वेळेवर तुम्ही असं तिकीट नाकारता? ही कोणती पद्धत आहे सांगा साहेब? तुम्ही तुमचा विचार करता, पक्षाचा विचार करताय, आमचा विचार कोण करणार सांगा? कशा पक्षाचे नेते नाही विचार करणार तर कोण करणार साहेब आमच्यासाठी विचार? मला सांगा, आज आम्ही एससी प्रभागातला मागास वर्गातला एकमेव बहुजनाचा झेंडा घेऊन फिरणारा माणूस भाजपच्या नावानं, आणि आज मला जर भाजपाला असेल भेट घेण्यासाठी इथं बसलेले आहेत आपल्यासोबत सुनील माने सर आहेत। सर काही एक बाटली मिळाली, तिने काय पेट्रोल घेतलेलं होतं? नगरमध्ये प्रचंड राडा झालेला आहे। भाजपच्या काही कार्यकर्त्यांना इच्छुक उमेदवारांना संधी मिळाली नाही, एबी फॉर्म मिळाला नाही, त्यामुळे ते प्रचंड नाराज झालेले आहेत आणि गदारोळ सगळा गोंधळ सगळा झालेला आहे। मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या बाहेर जिथे एबी फॉर्म मिळणार होते तिथे सगळेजण एकत्र जमले होते, पण त्यातल्या काहींना, काही महिला काही पुरुषांना उमेदवारी दिली गेली नाही, त्यामुळे ते प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी कार्यालयाबाहेर काही पाणी घ्या, काही प्या। एक मिनिट
ना काय पक्ष भरलाय मी पण रडू नको त्रास नाही करून ताईंशी बोला ना, त्या ताईंशी बोला. आतमध्ये आलेले आहेत. या नाराज पाहिजे उमेदवार आम्हाला अन्याय झाला, आमच्यावर अन्याय का, असं तिचं सगळं म्हणणं आहे. यार तोड चाल रे ते आम्ही सुद्धा कोर्टाचे खटले आमच्यावर चालले, आम्ही गुन्हे आणि काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. पण ताई तुम्ही इथं कार्यालयात आलात हा. तर मग तो अपक्ष अर्ज भरल्यानंतर आलात हो. म्हणजे इथं इथल्या नेत्यांना भेटणार आहात, त्यांना जा विचारणार. भेटणार, पण ते भेटत नाही. मी प्रयत्न करते भेटण्याचा, हा भेटायला चालले आणि हे सांगणार की मला अनुभव आहे. माझ्या वॉर्डात सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसीला इथे नवीन प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं. याचं कारण काय? याचं कारण पक्षाने द्यावं आम्हाला. त्यांना तुम्ही देता तिकीट? आम्ही कामं केलेली आहेत. वॉर्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे, सगळ्या भागाला माहिती. यांनी पण भरलेला आहे फॉर्म, त्यांनाही नाकारला, अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ. मग हा अन्याय का केला जातो असं तुम्हाला वाटतं? हा अन्याय. काही त्यांच्याकडे जास्त इन्कमिंग होती ना, म्हणून ते अन्याय करतायत. सामान्य कार्यकर्त्यांवर. यापुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे. पैशाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाली. दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला. कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार, त्यांना नाही देणार. जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, ते तिकीट घेतलं. भारतीय जनता पार्टीचं 41 वर्षापासून मी काम करतो, 84 पासून. 95 ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही. या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ. आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. जो प्रोसिजर प्रमुख आहे हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये. बरं आमच्या प्रभागात महिलांमध्ये ओबीसी महिला घुसडली सर्वसाधारण मध्ये. तिला चक्कर येऊ लागले वाटतं, तिला चक्कर येऊ लागले. शांत बस. शांत बस. हे काहीतरी हे आहे का काही? पाणी घ्या, पाणी. तिला चक्कर आली. हा अन्याय आणि ही पद्धती भारतीय जनता पक्षाच्या तोंडात सगळा ते चॉकलेट थोडं 5 मिनिटं सगळं ते ऐका, तुम्ही ऐका अरे, बरं. ऐकत जाओ. ताई घ्या ना ताई. अरे डटके लढणार शहरात असताना तेव्हा पण असंच डावललं झालं. त्यांना कसं पाडायचं हे पाहिजे. आता पैसा किती काय बघू आपण. तुम्हाला पण आपल्याला पाडायची गरज नाही, ते स्वतः आपोआप बनतील. अशा लोकांना तिकीट देतील ना, त्यांना जनताच दाखवून देईल. काय ओपन मधून दिलं. ओपन सीट महिलांसाठी सुचलेली असतात. भाजपा बदललाय, पैसा बदललाय. पैसा लो, पैसा आज आमच्या आयुष्याचं वाटोळं केले. आज आम्ही पक्षाच्या मागे फिरून कोण करतंय होईल उघड. पण ही पद्धती चुकीची आहे ना. भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून आतापर्यंत प्रसिद्ध होता, पण ह्या निवडणुकीत हे चुकीचं ठरलेलं आहे. कार्यकर्ते गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले 10 वर्षापासून मी पण केलं. त्याच्या आधी मी पूर्वी जनसंघात सुद्धा होते. जनसंघाच्या काळात सुद्धा मी होते. भाजप स्थापन झाला तेव्हाही होते. मधल्या काळात फक्त शिवसेनेत गेले. पण यावेळेस तुमचा क्लेम होता तुम्हाला उमेदवारी मिळेल आणि तुम्ही मला सांगितलं गेलं होतं काही नेत्यांकडनं की त्यांना तिकीट देणार नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका.
मग असं का घडलं वेळेवर? नाही तुम्ही किती टर्म नगरसेविका होते? 3 टर्म नगरसेविका आहे आणि तुमचं आणि माझ्या वॉर्डाचा त्या काळात मी एवढा विकास केला. पाणी, ड्रेनेज लाईन, जो आपल्याला निराला बाजारचा ब्रिज दिसतोय तो ब्रिज, रिटेनिंग वॉल. आज माझ्या वॉर्डातले अनेक लोक तुम्हाला सांगतील की झोपडपट्टी झाली आपल्या वॉर्डाची म्हणून. आणि तुम्ही त्यांच्यात काय बघितलं असं आणि कोणतं हे पाहून तिकीट दिलं, आमचा हा प्रश्न आहे. काय डेव्हलपमेंट झालेली त्यांच्या काळात? हे शांत बस ग बाई. हळूहळू ही थोडंसं त्यांना वेळ द्या ना. थोडं please सगळ्यांना विनंती करतो. त्यांना वेळ द्या थोडासा. खरोखर फिरलो नाही, आज एक घर सोडलं नाही. पाणी प्या ताई, पाणी घ्या, पाणी प्या. भरलेलं राहू द्या, फॉर्म राहू द्यायचं. सगळ्यांना विनंती आहे, please आपण थोडंसं बाहेर थांबलं तर बरं होईल. Relax होऊ द्या त्यांना 10 मिनिटं. काय बोलायला त्यांनी आजही काही झालं सिरियसनेस परत त्रास होईल. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, हात जोडून रिक्वेस्ट आहे प्लीज सर, प्लीज प्लीज थोडासा रिलॅक्स. चला 1 मिनिट भैया प्लीज. या नाराज चालल्या त्या नाराज लताताई आपण सोबत अरे चला रे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड नाराजी नोंदवली गेली. गोंधळ